नमस्कार. जर राज्यघटनेचे आर्टिकल्स तुम्हाला लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण आपण तुमच्यासाठी एक भन्नाट ट्रिक्सचं असा एक रामबाण उपाय घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण पॉलिटीच्या कलम 1 पासून 360 पर्यंत तसेच पंचायत राजचे 243 कलममधील संपूर्ण सब आर्टिकल्स 243 ABCD ZG पर्यंत संपूर्ण आर्टिकल्सची पेड PDF ट्रिक्स आपण घेऊन आलेलो आहेत, जी तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळेल. आता त्या PDF मध्ये कसे आर्टिकल्स आहेत, कसं काय संपूर्ण डेमो या व्हिडिओमध्ये आज आपण पाहू. तर पाहू शकता, आता इथे मी तुम्हाला काही राष्ट्रपती संबंधी आर्टिकल्सचा डेमो दाखवतो. तर कलम 52 काय की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. कलम 52 मध्ये काय तरतूद केलेली आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. तर त्याची ट्रिक्स अशी आहे की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू, कारण 52 ब्राह्मण असा यमक जुळतो. आता ब्राह्मण समाजाचाच व्यक्ती भारताचा राष्ट्रपती असेल असं का म्हणलं मी, कारण 52 ब्राह्मण असा यमक जुळतो. कारण बघा, या 52ला जर तुम्ही असं देवनागरी लिपीत लिहिलं तर 52 असं होतं, मग 52 ब्राह्मण असा यमक जुळतो. त्यासाठी आपल्याला काय म्हणायचं आहे की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल. आता समजा तुम्ही मित्र डिस्कशन करत आहात, तुम्ही त्याला विचारलं, सांग बरं भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद कोणत्या आर्टिकल्समध्ये केलेली आहे. तर तुम्ही त्याला आपली ट्रिक्स सांगायची. त्यानंतर तसं विचारलं तर तुम्ही त्याला कलम नाही सांगायचे, तुम्ही त्याला आपली ट्रिक्स सांगायची. त्याला म्हणायचं की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती असेल. मग तो बुचकाळ्यात पडला पाहिजे, तो म्हणला पाहिजे अरे मी तुला कलम विचारतोय आणि तू हे काय सांगतोय ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल. तर मग तुम्ही त्याला म्हणायचं की ही MPSC बाबाची ट्रिक्स आहे आणि त्या ब्राह्मण या शब्दातच ते कलम दडलेलं आहे. सांग म्हणायचं, तूच कलम काय आहे, त्या ब्राह्मण शब्दात कलम दडलेलं आहे आणि ते म्हणजे 52. आणि त्यानंतर त्याला 52 वेळेस ब्राह्मण असा 52 वेळेस जप कर म्हणावं. ओके, मग त्याला पण ते लक्षात राहील. त्यानंतर कलम 57. आता 57 याकडे मुलींनी विशेष लक्ष द्या, कारण तुमच्यावरून ही ट्रिक केलेली. तर ट्रिक्स काय की भारतातील राष्ट्रपती परत किती वेळेस निवडणूक लढू शकतो. भारतीय राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. अमेरिकेत कसं आहे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हे फक्त 2 वेळेस निवडणूक लढवू शकतात त्यांच्या आयुष्यामध्ये. आता डोनाल्ड ट्रम्प 2016 ते 2020 होते आणि आता परत ते निवडून आलेले आहेत. तर आता ते 3ऱ्या वेळेस निवडणूक लढवू शकत नाहीत. ओके, ते परत आता निवडून आलेले आहेत. आताचा त्यांचा कार्यकाळ संपला, सध्या ते पदावर आहेत, मात्र हा त्यांचा कार्यकाळ संपला 2 वर्षानंतर. तर ते परत 3ऱ्या वेळेस निवडणूक लढवू शकत नाहीत म्हणजे नाही. ओके, मात्र तसं नाही. भारतीय राष्ट्रपती किती वेळेस निवडणूक लढू शकतात. मात्र जनरल नॉलेजसाठी एवढंही लक्षात ठेवा की भारतीय राष्ट्रपती किती वेळेस निवडणूक लढू शकतात. मात्र आतापर्यंत फक्त पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे एकमेव राष्ट्रपती झाले ज्यांनी फक्त 2 वेळेस सलग 2 वेळेस निवडून आले होते. त्यानंतर कोणीही निवडून आलेले नाही. मात्र येऊ शकतात पण ते आलेले नाही, असं लक्षात ठेवा. येऊ शकतात पण आलेले नाही. आता याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची मग, तर ट्रिक्स अशी आहे की 7 जन्म म्हणजे भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. मग तो पिदडा असो, तो बेवडा असो, तो त्यांना मारणारा असो, कसाही असला तरी त्या म्हणतात की मला ज्यावेळेस ते वडाला 7 फेऱ्या मारतात त्यावेळेस दरवर्षी म्हणतात की मला 7 जन्म हाच पती पाहिजे, म्हणजे परत तोच पती पाहिजे. अशी आपली ट्रिक्स आहे. आता 7 जन्म यासाठी म्हणलं की 57 मध्ये शेवटी 7 आहे. ओके, आता हे झालं सायन्स, हे झालं पॉलिटी. आता मी तुम्हाला काही सायन्सची पण डेमो दाखवतो, कारण आपल्याकडे सायन्सची पण PDF आहे, त्याचा पण मी तुम्हाला डेमो दाखवतो. तर बघा, सायन्समध्ये 15 प्रश्न विचारले जातात, प्री तसेच मेन्सला कंबाईनला. तर त्यापैकी 3 ते 4 प्रश्न हे फक्त वनस्पती रोगावर विचारले जातात. तर मी तुम्हाला वनस्पती आणि प्राणी रोगावर 3 ते 4 प्रश्न विचारतात. तर मी तुम्हाला वनस्पती रोगाचा डेमो दाखवतो. आता आपल्याकडे संपूर्णच हे आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, आरोग्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र संपूर्ण आहे आपल्याकडे. सायन्सची टोटल 200 पेजची PDF आहे, ज्यामध्ये संपूर्ण कव्हर केलेलं आहे. तर त्यामध्ये मी तुम्हाला काही आता वनस्पती रोगाचा डेमो दाखवतो. तर बघा, भातावरील खैरा नावाचा रोग हा कशाच्या कमतरतेमुळे पडतो. तर याचा आन्सर आहे झिंक किंवा जस्त. यामुळे भातावर खैरा नावाचा रोग पडतो.
तर याची ट्रिक्स अशी आहे की खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली. काय झाली? खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली. बघा, तांदूळ म्हणजेच काय? भात, भात म्हणजेच तांदूळ. तर म्हणून त्यांच्या शरीराची काय झाली? झीज झाली. अशी ट्रिक काय केली? आता खैरा, आपल्या खैरा रोगाला आपण खैरा गाव म्हणायचं आणि झीज झाली म्हणजे झी म्हणजे झिंक आणि ज म्हणजे जस्त, कारण झिंक किंवा जस्ताच्या कमतरतेमुळे तो पडतो. तर आता यावर आलेले प्रश्न दाखवतो मी तुम्हाला. तर प्रश्न बघा, प्रश्न काय आहेत? MPSC PYQ काय आहे की तांदळावरील खैरा जो रोग आहे हा कोणत्या खनिजद्रव्याच्या अभावामुळे पडतो? STI 2018ला आला होता. तर बघा, ट्रिक्समध्ये काय दिसत आहे आपल्याला? झीज झाली होती, झीज. मग ज वरून सुरू होणारा ऑप्शन दिसतो आपल्याला इथं. तर ज वरून सुरू होणारा ऑप्शन जस्त आहे, म्हणून याचा आन्सर काय? जस्त. त्यानंतर आहे भातावरील खैरा रोग हा कोणत्या सूक्ष्म पोषक घटकामुळे पडतो? तर याचं कंबाईन ग्रुप सी मेन्स झाली होती बघा, नुकतीच कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023ला प्रश्न आलेला आहे. तर बघा, आपल्या ट्रिकमध्ये हे पण बसते की ट्रिक्समध्ये झिंक ही आपली ट्रिक आहे. तर त्या ट्रिक्सनुसार आपल्याला इथे झिंक दिसत आहे. झिंकाच्या अभावामुळे हा रोग इथे पडतो. भातावरील खैरा नावाचा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो? तर त्याचं योग्य आन्सर काय? झिंक. कारण आपली ट्रिक काय? खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची काय झालेली आहे? झीज झालेली आहे. म्हणून आपल्या ट्रिकमध्ये झिंक हे बसते. त्यानंतर आणखी पण काही दाखवतो. आपल्याकडं भरपूर आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही. बघा, वनस्पती रोग. रेड रूट ऑफ शुगरकेन हा कोणत्या सूक्ष्म पोषक घटकामुळे पडतो? रेड रूट ऑफ शुगरकेन हा कोणत्या सूक्ष्म पोषक घटकामुळे पडतो? तर याचं योग्य आन्सर आहे कलेक्टोरिचम फाल्केटम. कलेक्टोरिचम फाल्केटम यामुळे रेड रूट ऑफ शुगरकेन हा या सूक्ष्मजीवामुळे हा रोग पडतो. तर याची ट्रिक्स कशी आहे बघा. ट्रिक्स अशी आहे की ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा कलेक्टर होऊन रेड दिव्याची गाडी घेऊन आला म्हणून त्याच्या बापाने संपूर्ण गावाला शुगर वाटली. अशी आपली ट्रिक्स आहे. तर असं का म्हणलं ऊसतोड दाम्पत्य? कारण हा ऊसावर पडणारा रोग आहे. शुगरकेन म्हणजे ऊस. आणि रेड दिव्याची गाडी घेऊन आला असं का म्हणलं? कारण रेड रूट आहे रोगाचं नाव. आणि कलेक्टर होऊन आला असं का म्हणलं? कारण पहा, सूक्ष्मजीवाचं नाव काय? कलेक्टोरिचम फाल्केटम. सूक्ष्मजीव कोणता आहे? कलेक्टोरिचम फाल्केटम. म्हणून ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा कलेक्टर होऊन रेड दिव्याची गाडी घेऊन आला म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला शुगर वाटली. अशी आपली ट्रिक आहे. ओके, शुगर वाटली असं का म्हणलं? कारण शुगरकेन ऊसावर पडतो. तर बघा, असे आपले संपूर्ण ट्रिक्स आहेत. आता यावर आलेला प्रश्न पण दाखवतो. प्रश्न बघा, नुकतीच कंबाईन ग्रुपची मेन्स 2023 झाली होती जी 7000 क्लर्कची, त्याला हा प्रश्न आला. तर प्रश्न काय होता की वनस्पती रोग आणि कारक जीव यांची अयोग्य जोडी ओळखा, असा हा प्रश्न होता. तर इकडे रोग दिलेले आहेत आणि इकडे त्याचे कारक सजीव दिलेले आहेत. तर अयोग्य जोडी ओळखायची. तर पाहू शकता, एक आहे सिट्रस कॅन्कर, झॅन्थोमोना सिट्रीमुळे पडतो. याचा कारक सजीव झॅन्थोमोना सिट्री आहे. ही बरोबर आहे, ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर रस्ट ऑफ व्हीट हा प्रोसिनिया ट्रिटिशीमुळे पडतो. ही पण जोडी बरोबर आहे. बघा, व्हीटवर 5 रोग पडतात आणि त्या 5ही रोगात हा ट्रिटिशी शब्द कॉमन आहे. आपली जी पेड PDF आहे त्यामध्ये आपण असे संपूर्ण 5 रोग सलग लिहिलेले आहेत. त्याच्यावर आलेले प्रश्न पण घेतलेले आहेत आणि खाली नोट लिहिलेली आहे की याची ट्रिक्स अशी आहे की कुठलाही गव्हावर पडणारा कुठलाही रोग असेल तर त्या रोगामध्ये ट्रिटिशी हा शब्द कॉमन असेल, अशी आपली ट्रिक्स आहे. आणि ती ट्रिक्स अशी केलेली आहे की ट्रीवरून आपण त्रिपुरा राज्य घेतलेलं आहे. त्रिपुरा राज्य अशी ट्रिक केली आहे की त्रिपुरा राज्यामध्ये गव्हावर रोग पडला आणि त्या राज्यातील संपूर्ण गहू नष्ट झाला. त्रिपुरा राज्यात गव्हावर रोग पडला आणि राज्यातील संपूर्ण गहू नष्ट झाला, अशी आपली ट्रिक्स आहे. त्यानंतर अर्गॉट ऑफ बाजरा. तर ही आता बी पण जोडी बरोबर आहे, सी जोडी चुकीची आहे. अर्गॉट ऑफ बाजरा सर्कोस्पोरा पर्सोनाटा ही जोडी चुकीची आहे. कारण सर्कोस्पोरा पर्सोनाटा हा जो रोग आहे, आता इथं आपण हा शब्द कॉमन घेतलेला आहे ट्रिक्समध्ये, सोनाटा. आपण जी ट्रिक्स केलेली या रोगाची ती सोनाटा शब्दावरून केलेली आहे. सोनाटा घड्याळ आहे, त्यावरून ट्रिक केलेली आहे. तर अर्गॉट ऑफ बाजरा हा यावर पडणारा रोग पर्सोनाटा रोग बाजऱ्यावर नाही तर भुईमुगावर पडतो. कशावर पडतो? भुईमुगावर. त्यामुळे इथे सी जोडी चुकीची आहे. आणि रेड रूट ऑफ शुगरकेन कलेक्टोरिचम फाल्केटम ही तर बरोबर आहे. हे आताच याची ट्रिक आपण आताच पाहिली. मुलगा कलेक्टर होऊन आला म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला शुगर वाटली, अशी आपण ट्रिक्स केलेली आहे. रेड दिव्याची गाडी घेऊन आला तो कलेक्टर झाल्यामुळे, म्हणजे रेड दिव्याची गाडी घेऊन गावात आला कलेक्टर झाल्यामुळे, म्हणून बापाने सर्व गावाला शुगर वाटली, अशी आपली ट्रिक्स आहे.
तर आणि परसोनाटा हा भुईमुगावर पडतो। याची ट्रिक आपण काय केलेली आहे की सोनाटा वॉचचं जे नट असतात बघा, खालून नट असतात सोनाटा वॉचला, तर सोनाटा वॉचचा सेल बदलायचा होता, सेल बदलायचा होता, तर ते नट खुलत नव्हते कारण त्या नटावर काय झाला होता, गंज लागला होता, म्हणून ते खुलत नव्हते। म्हणून त्याच्यामध्ये काय केलं, सोनाटा वॉचमध्ये काय केलं, भुईमुगाचं तेल ओतलं त्याच्यात। भुईमुगाचं काय केलं, त्या वॉचवर थोडंसं तेल ओतलं, भुईमुगाचं तेल ओतलं, त्यामुळे भुईमुगाच्या तेलानं काय झाला, तो नट असा एकदम स्मूथ झाला आणि तो लवकर खुलला। ओके, त्याच्यावरला गंज निघून गेला आणि तो नट खुलला। अशी आपण त्या पेड PDF मध्ये ट्रिक्स त्याची बनवलेली आहे। संपूर्ण रोगाची ट्रिक्स आहे, एकही रोग त्यामध्ये आपण सोडलेला नाही। मानवी रोग, वनस्पती रोग, त्यानंतर फिजिक्समधले संपूर्ण महत्त्वाचे चॅप्टर जसे की ध्वनी, त्यानंतर प्रकाश, त्यानंतर विद्युत, त्यानंतर एक्सरे, परत किरणोत्सर्गिता, संपूर्ण त्यामध्ये आपण कवर केलेले आहे। केमिस्ट्रीमध्ये सुद्धा संपूर्ण महत्त्वाचे टॉपिक कवर केलेले आहेत, जसे की अणु, रेणू, अणुअंक, तसेच जे काही मेटल्स असतात, संयुगे, मूलभूत धातू, नैसर्गिक धातू, संपूर्ण सारणी, पिरियडिक टेबल, संपूर्ण आपण त्यामध्ये कवर केलेले आहे। तसेच झुलॉजीमध्ये प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, संपूर्ण ट्रिक्ससह ती पेड PDF बनवलेली आहे आणि ती पेड PDF तुम्हाला परचेस करायची असेल तर या नंबरवर संपर्क करून परचेस करू शकता। तसेच या नंबरवर तुम्ही आपलं MPSC बाबा ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन केलं असेल तर ते पण जॉईन करा। धन्यवाद।